अहो ऐकलत का? श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तर आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारा आणि अगदी पौष्टिक असा नाश्ता. तर त्या म्हणजे तिखट शेवया. तर अगदी मुलांच्या टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही ह्या शेवया करू शकतात. आणि विशेष म्हणजे अगदी झटपट होतात आणि यामध्ये आपण पाहिजे त्या भाज्या टाकतो, त्यामुळे जे भाज्या मुलं खात नाही त्यासुद्धा मुलं यामध्ये खातात. तर जराही वेळ न घालता पटकन रेसिपी बघूया. तर त्यासाठी बघा मी 1 वाटी अशा शेवया घेतलेल्या आहेत. तर ह्या घरीच बनवलेल्या शेवया आहेत. तर थोड्याशा बारीक आहेत का तुम्ही वाटलं तर जाड वापरल्या तरीही चालतात. आता इतर साहित्य काय लागणार आहे ते बघूया. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाणे अगदी ऑप्शनल आहे. 1 गाजर असं बारीक असं लांब लांब कापून घेतलेलं आहे. त्यानंतर फ्लावर घेतलेली आहे 1 बाउल. तर फ्लावर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात. त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे. तर टोमॅटो सुद्धा एक मध्यम आकाराचा घेतलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर यामध्ये तुम्ही हिरवे मटार सुद्धा टाकू शकता. सीझननुसार जे ज्या भाज्या असतात त्या सगळ्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात. आता सर्वात प्रथम एका पातेल्यामध्ये अशा प्रकारे मी पाणी तापत ठेवलेलं आहे. तर यामध्ये आपण ह्या शेवया छान अशा उकडून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी थोडंसं तूप टाकून घेते यामध्ये. तर तूप यासाठी टाकायचं की जेणेकरून ह्या शेवया एकमेकांना चिटकत नाही व त्याचा पूर्ण असा गारा होत नाही. त्यासाठीच मी साजूक तूप 1 चमचा यामध्ये टाकून घेतलं. आता छान मस्त याला उकळी येऊ द्या आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं. उकळी आल्यानंतर आता ह्या शेवया याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. शेवया टाकल्या अशा थोड्याशा वरती राहतात, पण थोडंसं त्या पाण्यामध्ये भिजल्या की ऑटोमॅटिक खाली जातात. तर माझ्या मुलीला असे तुकडे शेवयांचे खूप नाही आवडत, म्हणून मी अख्ख्याच टाकलेल्या आहे. तुम्ही तुकडे टाकले तरी चालतात, पण तिला असे लांब सडक आवडतात, जशा विकतच्या मिळतात तशा, म्हणून मी ह्या अशा अख्ख्याच टाकलेल्या आहे. आणि बघा असे टाकल्यानंतर थोड्या वेळाने पाण्यात भिजल्या की त्या आपोआपच खाली जातात. तर 2 ते 3 मिनटं छान शेवया फुलून येतील तोपर्यंत हे छान असं उकडून घेऊया. साधारण 3 मिनिटानंतर बघा छान मस्त शेवया अशा फुलून आल्यात. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्या शेवया एका चाळणीवरती आपल्याला ओतून घ्यायच्या आहेत. तर माझी आई अशाच करते शेवया, म्हणून मी त्याप्रमाणे केलेले आहे. तर ही रेसिपी माझ्या आईची आहे. तर अशा प्रकारे बघा आता एक चाळणी ठेवली मी, खाली एक टोपलं ठेवलेलं आणि त्याच्यावरती ही चाळणी ठेवली आणि अशा प्रकारे ह्या शेवया मस्त याच्यावरती ओतून घेतल्या. आणि आता ह्या शेवया गरम असतानाच ह्यावरती थंडगार पाणी ओतायचं, जेणेकरून ह्या शेवया एकमेकांना चिटकत नाही आणि छान मस्त विकतसारख्या सुटसुटीत राहतात. तर अशा प्रकारे मी यावरती पाणी ओतून घेतलं. तर बघा किती छान मस्त अशा ह्या मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत. अजिबात असा शेवयांचा गारा किंवा एकमेकांना चिटकलेला नाही. तर शेवया अशा मस्त सुटसुटीत झाला की शेवयांचा उपमा सुद्धा छान मस्त असा मोकळा मोकळा होतो. आता आपण फोडणी बघूया. तर फोडणीसाठी सर्वात प्रथम कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि कढईमध्ये 1 पळीभर तेल टाकायचं आहे. तर तेल आता छान मस्त तापू द्यायचं आहे आपल्याला. तेल आपलं छान आता तापलेलं आहे. आता यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेऊया आणि जिरं मोहरी छान मस्त तडतडू द्यायची आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया. तर शेंगदाणे सुद्धा हलकासा रंग बदलेल तोपर्यंत छान मस्त परतून घ्यायचे आहे. साधारण 1 ते 2 मिनिटानंतर मस्त त्याचा रंग बदललेला आहे. आता यामध्ये उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. तर 4 मिरच्या मी इथं घेतलेल्या आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात. तर अगदी अर्धा सेकंद ह्या मिरच्या छान परतून घ्यायच्या. त्यानंतर आता बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा हलकासा गुलाबी होईल तोपर्यंत छान मस्त परतून घ्यायचा आहे. तर साधारण 2 मिनिटानंतर छान मऊ झालेला आहे हलका गुलाबी. त्यानंतर आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा अगदी थोडासा असा परतून घ्यायचा आहे. तर वा मस्तच. तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात या सर्व भाज्या यामध्ये टाकल्या तरीही चालतात. खूप सुंदर टेस्ट येते भाजीला. त्यानंतर आता यामध्ये आपण हे बारीक कट केलेले गाजर टाकून घेऊया.
गाजरसुद्धा अगदी अर्धा सेकंद परतून घ्यायचे आणि फ्लावरसुद्धा टाकून घेऊया। तर गाजर आणि फ्लावर छान मस्त असे परतून घेऊया। अगदी फक्त 30 सेकंद ते परतायचे आहे आपल्याला। आता यामध्ये इतर कोरडे मसाले टाकून घेऊया। तर त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, लाल मिरची पावडर बेतानेच टाका कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे। त्यानंतर हळद टाकली चिमूटभर। त्यानंतर हा मी मॅगी मसाला यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर तुम्ही पावभाजी मसाला टाकला तरीही चालतो, जो मसाला तुमच्याकडे उपलब्ध असेल तो टाकला तरी चालेल। तर आता मस्त असं हे मिक्स करून घेऊया मिश्रण आणि यामध्ये अगदी अर्धा कप पाणी टाकून ह्या भाज्या अगदी शिजवून घ्यायच्या अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी। तर बघा साधारण 2 मिनिटांनंतर बघूया भाज्या कशा झाल्यात। तर वा मस्तच खूप छान मस्त भाज्या अशा शिजलेल्या आहेत। आपल्याला खूप जास्त भाज्या शिजवायच्या नाहीत, अगदी फक्त 1-2 वाफ त्याची आणायची आहे। तर आता ह्या मस्त अशा आपल्या हा मसाला तयार झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण ह्या उकडलेल्या शेवया टाकून घेऊया। तर खूप छान मस्त असा सुगंध घरभर पसरलेला आहे आणि अगदी घाईच्या वेळी अगदी बेस्ट ऑप्शन आहे करायला आणि मुलांना तर प्रचंड आवडतात ह्या शेवया। तर अशा प्रकारे आता टाकल्यानंतर ह्या सगळ्या अशा मस्त मिक्स करून घ्यायच्या आहे। खूप जास्त याला जोराजोरात हलवायचं नाही, नाहीतर याचा लगदा होऊ शकतो, म्हणून हलक्या हाताने ह्या मस्त अशा परतून घ्यायच्या आहे। तर इथं माझं हे भांडं थोडं मला लहान पडलेलं आहे, तर तुम्ही एक लक्षात घ्या, नेहमी ह्या शेवया करताना भांडं असं थोडंसं पसरट आणि मोठं घ्यायचं, जेणेकरून हलवायला इझी पडतं आणि खूप जास्त असं किचकट होत नाही। तर अशा प्रकारे ह्या शेवया मस्त मी आता मिक्स करून घेतल्यात। तर यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळणार आहे, तर लिंबू जरूर पिळा। लिंबू पिळल्यावर एक खूप सुंदर अशी चव येते या शेवयांना। तर अशा प्रकारे बघा थोडंसंच लिंबू मी यामध्ये पिळून घेतलं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं। तर बघा रंग किती सुंदर आलेला आहे। तर यामध्ये मटार असले की खूप छान वाटतात ते यामध्ये दिसायला आणि चवीला सुद्धा छानच लागतात। तर एक असं मिक्स केल्यानंतर 1 मिनिटभर झाकण ठेवून छान मस्त शिजू दिल्या आणि गॅस बंद केला। तर गॅस अगदी आपल्याला मध्यम आचेवरतीच ही सगळी कृती करायची आहे, खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही। तर बघा 1 मिनिटानंतर आपण उघडून बघितल्या तर वा खूप सुंदर अशा मोकळ्या मोकळ्या आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत। तर अगदी हलका फुलका आणि अगदी पौष्टिक असा आपला एकदम सुपर डुपर नाश्ता तयार झालेला आहे। तर मुलांनाही अगदी आवडतं आणि यामध्ये काजू जरी तुम्ही छान मस्त असे तळून टाकलेत ना तर खूप सुंदर लागतात। तर अशा प्रकारे ही रेसिपी होती, तुमच्यासोबत शेअर केली। तुम्हाला आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।